नमस्कार. आजची खबर अशी आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सुनीता पवार आज महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. अजित पवार यांचे बंधू श्री निवास पवार किंवा मुलाचं शपथविधीबाबतीत कोणतीही अधिक माहिती समोर आली नाही. म्हणजे सांगायचं अशीच आहे की अजितदादांचा जो अपघात झाला, जे निधन झालं, दुःखद निधन झालं, त्यांच्यानंतर त्यांची जी जागा आहे ती जागेवर त्यांची बायको अशी बसावी, जनतेची आणि पक्षाची विनंती होती. बसावं म्हणजे कसं, आता दादा गेले तर दादा गेले, मग लोक कोणाकडे बघणार. आता आपलं घरचं आपलं बाप गेलं तर आपण काय मोठ्या भावाला बापाची जागा देतो ना, तशीच दादाची जागा त्यांच्या बायकोनं घ्यावी अशी जनतेची आणि पक्षाची विनंती होती. वेळ आणि ठिकाण आज 31 जानेवारी 2026 सकाळी 5 वाजता मुंबई राजभवनात किंवा काही रिपोर्टानुसार लोकभवनात शपथविधी सोहळा पार पडणार आहे. म्हणजे राजभवनात नाही तर लोकभवनात शपथविधी पार पडणार आहे. पुरी घटना अशी जे नातेवाईक झाले की नुकताच झालेले विमान अपघातात अजित पवार यांचं अकाली निधन झाल्याने हे पद रिकामा झालं होतं. त्यांचे राजकीय वारस आणि पक्षाचं धीर सांभाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सुनीता पवार यांची निवड करण्यात आली. म्हणजे आता समजा ना, ती जागा खाली झाली, ती जागासाठी कोणतरी पाहिजे ना, की असं माणूस पाहिजे की पूर्ण पक्षाला आपला परिवार जनतेला आपला परिवार मानून जनतेचा विश्वास जनतेला पुढं घेऊन गेलं पाहिजे. पद कोणाला पण दिलं जातं हो. पद घेणं ही सोपी गोष्ट आहे, पण त्याला निभावणं आणि होणं सोपं आहे, पण आई होणं सोपं आहे, पण त्या लेकरूला लहानाचं मोठं करणं ही गोष्ट खूप मोठी आहे. कारण की आई तर सगळंच होतं हो, पण खरी आईची माया काय असते आणि आईला बाळाला लहानचं मोठं कसं करायचं आहे ही खरी आईच करून दाखवते. तसंच पक्षाची मीटिंग आज दुपारी 2 वाजता मुंबई विधान भवनात राष्ट्रवादीचे 40 आमदारांची महत्त्वाची बैठक बोलविण्यात आली आहे असून त्यात त्यांना विधिमंडळात पक्षनेते म्हणून अधिकृतपणे निवडली जाईल. माफ करा, बोलण्यात काहीतरी चूक होती, पण समजून घ्या. असं की आज 2 वाजता 40 आमदारांना बोलून विधान भवनात मीटिंग करणार आहे. पुढं काही चर्चा करायची, पूर्ण काम कसं चालू करायचं. दादा तर गेलं, दादाचं स्वप्न अपूर्ण राहणार नाही असं लोकांचं म्हणणं आहे, असं पक्षाचं म्हणणं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे की दादांचं स्वप्न अपूर्ण राहिलं नाही पाहिजे. तुम्ही बघितलं असेल, जसं दादाचं निधन झालं तसंच दादाचं निधन झाल्यानंतर ती पेटी फुटली, त्या पेटीमध्ये भरपूर कागदपत्र आणि दादांचं काम काय आहे, दादा काय करणार आणि दादा काम कसं करतात याची चर्चा होती. दादा साठी मेला असेल, पण आपल्यासाठी आज पण जिवंत आहे आणि जे त्याचं काम आहे, दादाला जर आपल्याला जिवंत ठेवायचं असेल, त्याचं काम पुढं नेणं हे पक्षाचं काम आहे आणि जनतेचं त्यांना सपोर्ट करणं असं काम, असं मला वाटतंय. महत्त्वाचा मुद्दा, राज्यपाल आचार्य देवेंद्र हे सुनीता पवार यांना शपथविधीत शरद पवार यांना या शपथविधी बाबतीत आपल्या कोणतीही पूर्वकल्पना नसल्याचं म्हटलं आहे. म्हणजे शरद पवारला यांना कोणतीही माहिती आहे अशी बातमी अजून तर समोर आली नाही. त्यांचा शपथविधीची काही व्हिडिओ फोटो आपल्यापर्यंत अजून पोचले नाही. जर पोचले ते तुमच्यापर्यंत नक्की पोचवणार. भावांनो, एवढीच विनंती आहे की मला सपोर्ट भेटतोय, मला लोकांकडून भरपूर सपोर्ट भेटतोय आणि मी मागं का सरकू. माझं बोलण्यात काहीतरी चूक आहे, मी कुठेतरी चुकतोय, काहीतरी चुका होते, पण जोपर्यंत मी मेहनत करणार नाही तोपर्यंत पुढं जाणार नाही. पण तुमचा आशीर्वाद आहे तर मागं सरकणार नाही. तर एवढं जे माझं यूट्यूब चॅनल आपलं मंत्र याला सबस्क्राईब करा ना, आपलं मंत्र फेसबुक चॅनलला नक्की सपोर्ट करा, एवढीच विनंती आहे. नमस्कार.